नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान महाजन, तिरंगा मॅथ्स अकॅडमी आपल्या या नवीन यूट्यूब चॅनल या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण एक प्रकरण पहिले म्हणजे संख्या के प्रकरण या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली. लक्षात घ्या, यामध्ये आपण सुरुवातीला त्या ठिकाणी प्राकृत संख्या असेल म्हणजे ज्या संख्यांना गिनती की संख्या म्हणजे मोज संख्यांना आपण प्राकृत संख्या म्हणतो. जसे की 1 पासून सुरुवात होणारी 1 2 3 4 5 6 अशी अनंतपर्यंत सर्व संख्यांना आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, आपण त्या ठिकाणी प्राकृत संख्या म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. लक्षात घ्या. यानंतर आपण प्रकार दुसरा म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण संख्या संबोधले. लक्षात ठेवा, जे प्राकृत संख्या येतात त्या अगोदर फक्त शून्यापासून जर सुरुवात झालेली असेल म्हणजे जसं की 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि अनंतपर्यंत त्यांना आपण त्या ठिकाणी पूर्ण संख्या म्हणत असतो. लक्षात घ्या. यानंतर आपण एक भाग समजला तो म्हणजे पूर्णांक संख्या. ज्या संख्या ऋण आणि धन म्हणजे मायनस आणि प्लस या संदर्भामध्ये लिहिले जातात त्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो. लक्षात ठेवा. यानंतर आपण एक भाग समजला अत्यंत महत्त्वाचा तो म्हणजे समसंख्या आणि विषम संख्या. लक्षात घ्या. आता आपण समसंख्या म्हणजे नावातच समान उच्चार आणि समान भाग आहे. लक्षात ठेवा. समसंख्या आपण कुणाला म्हणतो, ज्या संख्येचा एकाक अंक म्हणजे ज्या संख्येचा एकक स्थानी, आता एकक स्थानचा अंक कुठला असतो, एखादी संख्येचा शेवटचा अंक म्हणजे एकक स्थानचा अंक. जर त्या स्थानी 0 2 4 6 8 0 2 4 6 8 पैकी कुठला एक जर अंक असेल तर ते संपूर्ण संख्या या ठिकाणी समसंख्या ठरते. लक्षात घ्या. मग ती एकक असो, दशक असो, शतक असो, हजार असो, 10,000 असो, लाख असो, 10 लाख असो, किती मोठी संख्या असो. लक्षात घ्या. यानंतर विषम संख्या. विषम संख्या ज्या संख्येचा एकाक अंक म्हणजे एकक स्थानी जर एकक स्थानी जर 1 3 5 7 9 पैकी कुठला एक अंक असेल तर ते संपूर्ण संख्या त्या ठिकाणी विषम संख्या ठरते, तीही कितीही मोठी असू द्या. यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे ज्याला आपण अभाज्य संख्या म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये मूळ संख्या म्हणतो, हा भाग आपण या ठिकाणी समजून घेणार. लक्षात घ्या. परीक्षेच्या दृष्टिकोनाने अभाज्य संख्या असेल किंवा मूळ संख्या असेल हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. या भागावर काही ठिकाणी प्रश्न सुद्धा विचारले गेले आणि कशा प्रकारे प्रश्न विचारले गेले संपूर्ण गोष्ट ते शून्य भाषेमध्ये आपण या ठिकाणी समजणार आहे. सुरुवातीला आपण अभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्याची व्याख्या आपण समजून घेऊ. जिसे एक और स्वयं के अलावा किसी और संख्या से भाग नहीं जाता हो, मतलब वह किसी संख्या के पहाड़े में नहीं आती, वह अभाज्य संख्या कहलाती. म्हणजे काय मित्रांनो, लक्षात घ्या. जास्त करून त्या ठिकाणी अभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्यांचा अभ्यास 1 ते 100 अंकांदरम्यान केला जातो. म्हणजे 1 ते 100 दरम्यान एकूण 25 अभाज्य संख्या आहेत. आता अभाज्य संख्या म्हणजे कुठल्या संख्या, थोडक्यात लक्षात घ्या. अभाज्य संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला फक्त 1 ने आणि स्वतः ती संख्येने भाग जातो. आता आपण म्हणणार की प्रत्येक संख्येला स्वतःने 1 ने भाग जातो. मग असं काय सांगण्याचं तात्पर्य असं आहे की अशी संख्या जी संख्या कुठल्याही संख्येच्या पाढ्यामध्ये येत नाही, ज्या संख्येला इतरत्र कुठल्याही संख्येने भाग जात नाही, या संख्येला आपण अभाज्य म्हणजे अभाज्य म्हणजे न भाग जाणारी मूळ संख्या त्याला आपण मराठीत म्हणतो. अशा 1 ते 100 दरम्यान एकूण 25 अभाज्य संख्या आहेत. मग आपण या ठिकाणी समजून घेऊ कुठल्या कुठल्या एकूण 25 अभाज्य संख्या आहेत. लक्षात घ्या. हे पहा मित्रांनो, 2 ही संख्या अशी ज्या संख्येला फक्त 1 ने आणि स्वतः ती संख्याने भाग जातो, इतर तर कुठल्याही संख्येने त्या संख्येने त्याला भाग जाणार. लक्षात ठेवा. म्हणून या जेवढे 25 संख्या असणारे या संख्यांना फक्त आणि फक्त स्वतः त्या संख्येने भाग जाणार, इतरत्र कुठल्याही संख्येने भाग जाणार नाही किंवा कुठल्याही संख्येच्या पाड्यामध्ये येणार नाही. अशा 1 ते 100 दरम्यान या 25 अभाज्य संख्या आपण समजून घेऊ. लक्षात घ्या. जसं की 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 60 61 67 71 73 79 83 89 97. लक्षात घ्या. 1 ते 100 दरम्यान एकूण 25 अभाज्य संख्या आहेत. आपल्याला प्रत्येकाला या ठिकाणी पाठांतर ठेवणं तेवढंच महत्त्वाचं. लक्षात ठेवा. जसं की 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 60 61 67 71 73 79 83 89 97. 1 ते 100 दरम्यान 25 आहेत. पाठांतर करताना जसं की 1 ते 10 दरम्यान 4 संख्या, जसं की 2 3 5 7. 10 ते 20 दरम्यान 11 13 17 19 4 संख्या आहे. अशा प्रकारे हळूहळू प्रत्येक त्या ठिकाणी आपण पाठांतर करा, कारण या पाठांतर केला असेल तर या आधारित आपल्याला भरपूर काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आणि कशा प्रकारे ते प्रश्न असणार आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊ. लक्षात घ्या. आता अभाज्य संख्या आपल्या पाठांतर झाले असते. लक्षात ठेवा. त्या आधारित खाली काही प्रश्न आहे. 1 से 100 तक कितनी अभाज्य संख्या आहे. म्हणजे साहजिकच आपल्याला माहिती 1 ते 100 दरम्यान एवढ्या ज्या आहेत ना 25 अभाज्य संख्या आहेत. किती आहे? 25. म्हणजे 1 ते 100 दरम्यान 25 मूळ संख्या आहेत. लक्षात घ्या. यानंतरचा भाग 0 और 1 अभाज्य संख्या नाही है. लक्षात घ्या. आपण मगाशी बोलू. लक्षात घ्या. ठिकाणी कुठल्याही प्रकारे 0 किंवा 1 येणार नाही. म्हणून लक्षात घ्या 0 और 1 अभाज्य संख्या नाही आहे. म्हणजे 0 आणि 1 ही मूळ संख्या नाही. लक्षात घ्या. यानंतरचा भाग आहे सबसे छोटी समअभाज्य संख्या 2 है. लक्षात ठेवा. कशा प्रकारे समजून घेऊ मित्रांनो. या मूळ संख्यांमध्ये या अभाज्य संख्यांमध्ये एकमेव 2 अशी संख्या आहे, 2 अशी संख्या जी सम आहे आणि ती मूळ संख्येमध्ये सुद्धा वळते. लक्षात ठेवा. म्हणजे जर म्हटलं त्या ठिकाणी
सर्वात लहान सममूळ संख्या कुठली आपली 2 असणार आहे आणि त्याला आपण हिंदीमध्ये असणार आहे, हिंदीमध्ये आपण त्याला म्हणणार आहे की सबसे छोटी समअभाज्य संख्या कुठली असणार आहे, 2 असणार आहे, लक्षात ठेवा. एकमेव या अभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्यांमध्ये एकमेव 2 अशी संख्या आहे ती फक्त सम आहे, बाकी सगळे विषम येणार, लक्षात ठेवा तुम्ही. आणि कुठल्याही संख्येने भाग जाणार नाही. जर इतर कुठल्याही संख्येमध्ये डाऊट असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण ती संख्या लिहा, आपण नक्की त्या कमेंटचा रिप्लाय करू. दुसरं काय आहे, 1 से 50 तक अभाज्य संख्या का योग, लक्षात ठेवा. आता योग म्हटल्यावर बेरीज, काय योग म्हणजे बेरीज, लक्षात ठेवा. घटाव म्हणजे वजाबाकी, लक्षात घ्या. आता या प्रकारेच आपल्याला मराठीमध्ये सुद्धा प्रश्न विचारला की 1 ते 50 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज सांगा, 1 ते 20 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज सांगा. या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो, 1 से म्हणजे तुम्ही इथून ते 50 पर्यंत म्हणजे इथपर्यंत जर संख्यांची तुम्ही बेरीज केलेली असेल तर आपल्याला बेरीज मिळणार आहे 328, लक्षात ठेवा. किती मिळणार आहे, 328, लक्षात घ्या मित्रांनो. यानंतरचा भाग, जर आपल्याला प्रश्न विचारला गेला की 1 से 100 तक म्हणजे 1 ते 100 दरम्यान एकूण जे 25 अभाज्य संख्या येतात ना, तर त्या संख्यांची सुद्धा बेरीज सांगा. तर बेरीज ती असणार मित्रांनो या ठिकाणी 1060, लक्षात ठेवा. किती असणार आहे, 1060 असणार आहे. याच प्रकारे आपल्याला काही ठिकाणी प्रश्न विचारले जातात की 30 ते 50 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज सांगा, 50 ते 80 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज सांगा, लक्षात घ्या. आपण सविस्तरपणे त्या ठिकाणी मराठीमध्ये असेल हिंदीमध्ये सगळे संपूर्णपणे आपण त्या ठिकाणी भाग संबंधाचा ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. अभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला कुठल्याही संख्येने भाग जात नाही, कुठल्याही संख्येच्या पाढ्यामध्ये येत नाही, अशा 1 ते 100 दरम्यान एकूण 25 अभाज्य संख्या आहेत, लक्षात घ्या. जर काही डाऊट असेल तर खाली कमेंट बॉक्स नक्की रिप्लाय करा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण एक भाग समजलेला तो म्हणजे अभाज्य संख्या. आपल्याला माहिती आहे 1 ते 100 दरम्यान एकूण 25 अभाज्य संख्या. तर कुठल्या कुठल्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89. या प्रकारे 1 ते 100 दरम्यान यामधला एक भाग येतो तो म्हणजे काय की जुडवा अभाज्य संख्या, म्हणजे याला मराठीत आपण म्हणतो जोडमूळ अभाज्य संख्या, लक्षात ठेवा. आता जुडवा म्हणजे नावातच सगळी कंडिशन आहे. जोडमूळ म्हणजे 2 जोड्यांना, अशा 2 जोड्या जोडमूळ संख्या यांना आपण या ठिकाणी काढणारे कुठल्या कुठल्या, लक्षात घ्या. 1 ते 100 दरम्यान ज्या जोडमूळ संख्या असतील म्हणजे 1 ते 100 दरम्यान ज्या मूळ संख्या असतील, ज्या अभाज्य संख्या असतील, ज्या संख्यांमध्ये 2 संख्यांचा गॅप असणारे ती आपली असणारी जोडमूळ संख्या, लक्षात ठेवा. म्हणजे कशा प्रकारे याची व्याख्या असणारी आपलीवाली, जब 2 अभाज्य संख्या के बीच का अंतर 2 हो, लक्षात ठेवा. काय, जब 2 अभाज्य संख्याओं के बीच का अंतर 2 हो तो उसे जुड़वा अभाज्य संख्या कहा जाता है. म्हणजे कशा प्रकारे, लक्षात घ्या, 2 मूळ संख्यांमधला अंतर 2 संख्याने पाहिजे. म्हणजे कशा प्रकारे, लक्षात घ्या, ज्या प्रकारे 2 आणि 3 यामध्ये अंतर आहे का 2चा नाही, जसं की 3 आणि 5 यामध्ये 2 संख्यांचं अंतर म्हणून 3 आणि 5 ही पहिली जोडी झाली, लक्षात ठेवा. आता यानंतर परत 5 आणि 7 तुम्ही म्हणशाल आता हा 5 इकडे आला, इकडे चालणार आहे का, बिलकुल, लक्षात घ्या. इकडे आपली जोडी आपल्याला ओळखावी लागणार आहे. ज्या प्रकारे 3 आणि 5 त्या प्रकारे 5 आणि 7 सुद्धा, कारण यामध्ये सुद्धा 2 संख्यांचा गॅप आहे. 7 आणि 11 कुठल्या प्रकारे गॅप नाही, 11 आणि 13 या ठिकाणी एक गॅप आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे 13, 17 मध्ये गॅप नाही, 17, 19 मध्ये गॅप आहे, लक्षात घ्या. 17, 19. यानंतर 19 आणि 23, 19, 20, 21 3 संख्यांचा गॅप होता म्हणून ही संख्या चालणार आहे, लक्षात ठेवा. 23, 29 नाही, 29, 31 बिलकुल चालणार, लक्षात ठेवा. 31, 37 नाही, 37, 41 नाही, 41, 43 लक्षात घ्या. ही एक जोडी असणार आहे आपल्यावाली. 2 संख्यांचा गॅप पाहिजे त्याच संख्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणून, लक्षात ठेवा. 47, 53 नाही, 53, 59 नाही, 59, 61 हो बिलकुल ही जोडी असणार आहे. 61, 67 नाही, 67, 71 नाही, 71, 73 ही एक जोडी असणार आहे. 73, 79 नाही, 79, 83 अजिबात नाही, 83, 89 सुद्धा नाही, 89, 97 सुद्धा नाही, लक्षात ठेवा. तर मग आपण आता ओळखू या ठिकाणी उदाहरणार्थ म्हणून या ठिकाणी एकूण 1 ते 100 दरम्यान अभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्यांमध्ये एकूण किती जोडमूळ संख्या आहेत, लक्षात घ्या. आपण समजून घेऊ. एक जोडी म्हटल्यावर 3 आणि 5, दुसरी जोडी असणारी आपली 5 आणि 7, तिसरी जोडी असणारी आपल्याला 11, 13, चौथी जोडी असणारी आपल्याला 17, 19 लक्षात ठेवा. पुढची जोडी असणारी आपली 29, 31, त्यानंतर 41, 43 आणि नंतरची जोडी असणारी आपल्याला 59, 61, त्या पुढची जोडी असणारी 71 आणि 73. तर मित्रांनो लक्षात घ्या, 1 ते 100 दरम्यान येणाऱ्या सर्व मूळ संख्यांमध्ये एकूण किती जोडमूळ संख्या येतात ते लक्षात घ्या. ही पहिली जोडी, दुसरी जोडी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जातो की पहिली जोडमूळ संख्या कुठली, तर 3 आणि 5.
दुसरी जोडमूळ संख्या कुठली तर 5 आणि 7, तिसरी जोडमूळ संख्या कुठली तर 11 आणि 13. एखादा प्रश्न विचारला गेला समजा आपल्याला की 1 से 100 तक कितनी जुड़वा अभाज्य संख्या आहे लक्षात ठेवा. तर आपल्याला माहिती आहे 1 2 3 4 आणि खाली 4 एकूण 8 आहे. लक्षात ठेवा किती जोड्या आहे 8 आहे. प्रश्न विचारला गेला आहे 1 ते 100 दरम्यान जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती येतात. म्हणजे या ठिकाणी उत्तर असणार आहे आपल्याला 8. लक्षात ठेवा. कदाचित प्रश्नामध्ये असं सुद्धा विचारलं होतं की हा प्रश्न जास्त करून पोलीस भरतीला जास्त प्रमाणात विचारला होता. लक्षात ठेवा. म्हणून आपल्या वहीमध्ये प्रॉपर लाल आणि काळा पेन आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्रॉपर नोट करा. लक्षात घ्या बरं का. यानंतर आपण समजून घेतला जातो म्हणजे अभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या 1 ते 100 दरम्यान एकूण 25 मूळ संख्या आहेत. लक्षात घ्या. म्हणजे अशी संख्या ज्या संख्याला इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही. यानंतर आपण समजलेलं म्हणजे जोडमूळ संख्या ज्या 1 ते 100 दरम्यान 25 मूळ संख्या म्हणजे अभाज्य संख्यांमध्ये 2 संख्यांचा गॅप असेल अशा एकूण 8 जुडवा अभाज्य संख्या आहेत. लक्षात ठेवा. म्हणजे 8 जोडमूळ संख्या आहेत. लक्षात घ्या. यानंतरचा एक भाग आहे मित्रांनो तो म्हणजे भाज्य संख्या. लक्षात घ्या. आता भाज्य संख्या म्हटल्यावर काय आहे, ज्या प्रकारे आपण समजून घेतलेले अभाज्य म्हणजे भाग नाही जाणारी त्याचप्रमाणे भाज्य म्हणजे भाग जाणारी. लक्षात ठेवा. यालाच आपण मराठीमध्ये संयुक्त संख्या म्हणतो. संयुक्त संख्या म्हणजे एखाद्या 2 संख्यांनी 2 गोष्टींनी मिळून बनलेली संख्या ज्याला संयुक्त रूप आपण म्हणतो. त्या ठिकाणी त्याला मिश्र संख्या सुद्धा आपण म्हणतो. लक्षात ठेवा. आता संयुक्त संख्या म्हटल्याची व्याख्या आपण समजून घेऊ. स्वयं के अलावा किसी और संख्या से भी भाग जाता हो. लक्षात ठेवा. आता मूळ संख्या म्हणजे अभाज्य संख्या म्हणजे प्राईम नंबर या ठिकाणी काय होतं लक्षात घ्या. त्या संख्यांना इतरत्र कुठल्याही संख्येने भाग जात नव्हता. परंतु भाज्य संख्या म्हणजे संयुक्त संख्यांमध्ये ती स्वतःपेक्षा दुसऱ्या संख्येने सुद्धा भाग जाणार. लक्षात ठेवा. म्हणजे अशा 1 ते 100 दरम्यान एकूण 100 संख्या आहेत. लक्षात ठेवा. या 100 अंकांमध्ये 25 अभाज्य संख्या वगळून आणि जो 1 आहे लक्षात घ्या जो 1 हा अंक आहे ना मित्रांनो हा 1 हा अंक ना भाज्य ना अभाज्य आहे. लक्षात ठेवा. काय 1 हा अंक ना भाज्य ना अभाज्य आहे. म्हणजे 1 ते 100 दरम्यान त्या 25 अभाज्य संख्या वगळून आणि 1 हा अंक वगळून खाली उरले 74 असे 1 ते 100 तक म्हणजे 74 अभाज्य संख्या आपल्या असणार. लक्षात ठेवा. या आधारित सुद्धा काही प्रश्न विचारले तर लक्षात प्रश्न असे असणार आहे आपलेवाले जसे की सबसे छोटी 2 अंक वाली भाज्य संख्या 10 आहे. लक्षात ठेवा. 10 आहे. म्हणजे 1 ते 100 दरम्यान एकूण 74 भाज्य संख्या आहेत. तुम्ही म्हणशाल हे सगळ्या 74 पाठांतर करावं लागणार आहे का. अजिबात नाही. बरं का बरं. जर आपल्या त्या ठिकाणी परिपूर्णपणे अभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या 1 ते 100 दरम्यान 25 आपले पाठांतर असतील तर आपण त्या गोष्टी सहजपणे काढू शकतो. म्हणून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी 25 मूळ संख्या म्हणजे अभाज्य संख्या पाठांतर करणं फार फार गरजेचं. लक्षात ठेवा. 1 ते 100 दरम्यान 25 अभाज्य संख्या जसं की 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 60 61 67 71 73 79 83 89 97 प्रत्येकाने परिपूर्णपणे पाठांतर करा. कारण की या आधारित त्या ठिकाणी आपल्याला परीक्षेला पोलीस भरती असेल स्टाफ सिलेक्शन असेल त्या ठिकाणी प्रश्न सुद्धा विचारले तर लक्षात ठेवा. बरं मित्रांनो यानंतर आपण एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे परिमेय आणि अपरिमेय आपण स्पेशल पार्टमध्ये पुढच्या भागात आपण समजणार आहे. तत्पूर्वी आपल्याला जर व्हिडिओ आवडलेला असेल आपल्याला समजलेला असेल तर नक्की या ठिकाणी लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये आपण त्या ठिकाणी नक्की कमेंट करा. आम्ही आपल्या कमेंटचं उत्तर त्या ठिकाणी नक्कीच देऊ. लक्षात ठेवा. धन्यवाद.